आज मी तुम्हाला माझ्या बालपणाच्या आठवणीशी जोडलेल्या एका खास ठिकाणी घेऊन जाणार आहे, गोपालगड। माझ्या आत्तेचे गाव अंजलवेल असल्यामुळे लहानपणापासून आम्ही दरवर्षी सुट्टीत इथे यायचो। मी आणि माझे सर्व भाऊ बहीण तेव्हा बहुतेक 5वी-6वीत शिकत होते। त्या काळात गोपालगड, दीपगृह, लाईट हाऊस आणि टाळकेश्वर हे आमचे आवडते फिरण्याचे ठिकाण होते। समुद्राचा सुंदर नजारा, किल्ल्याचा इतिहास आणि बालपणातील असंख्य आठवणी यामुळे हे ठिकाण आजही माझ्या मनात विशेष स्थान राखून आहे। चला तर मग आज पुन्हा एकदा या सुंदर आठवणींना उजाळा देत गोपालगडच्या सफरीला सुरुवात करूया। दुपारचे साधारण 3 वाजले आहेत। उन्हाचा तडाखा खूप प्रखर आहे। समोरचा रस्ता पूर्णपणे चढ उताराचा आणि डोंगराळ आहे, तरीही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत आहे। व्लॉग चालू आहे। भर उन्हात चालत असताना घामाच्या धारा वाहत आहेत, पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे दर्शन घेण्याची ओढ आणि इतिहासाची आवड आम्हाला पुढे चालत राहण्याची ताकद देत आहे। विशेष म्हणजे लहान मुलांमध्येही कमालीचा उत्साह आहे। थकवा जाणवत असला तरी गोपालगड कधी दिसणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे। Baby, don't be sorry.
गोपालगड किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावाजवळ असलेला ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. हा किल्ला वशिष्ठी नदीच्या मुखाशी आणि दाभोळ खाडीच्या प्रवेशद्वारावर धोरणात्मक ठिकाणी बांधण्यात आला होता. व्यापार मार्ग हा समुद्री हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी याचे मोठे महत्त्व होते. किल्ल्याची मूळ उभारणी विजापूरच्या आदिलशाही काळात सुमारे 16व्या शतकात झाली असल्याचे म्हणले जाते. इसवी सन 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाभोळ मोहिमेदरम्यान हा किल्ला जिंकला आणि त्यास अधिक बळकट केले. पुढे संभाजी महाराजांच्या काळातही सुधारणा करण्यात आल्या. इसवी सन 1699 मध्ये जंजिराच्या सिद्दी खैरात खानाने किल्ला ताब्यात घेतला व पदकोट बांधला. इसवी सन 1744 ते 45 मध्ये तुलाजी आंग्रे यांनी किल्ला जिंकून त्याचे नाव गोपालगड ठेवले. इसवी सन 1718 मध्ये ब्रिटिशांनी किल्ला ताब्यात घेतला. किल्ला सुमारे 7 एकर क्षेत्रात पसरलेला आहे. तिन्ही बाजूनी समुद्र व खाडी आणि चौथ्या बाजूला खोल खंदक आहे. भिंती सुमारे 20 फूट उंच व 8 फूट जाड आहेत. किल्ल्यात बुरुज, दरवाजे, विहिरी, धान्य कोठार, साठवण इमारती आणि राजवाड्याचे अवशेष दिसतात. किल्ला 3 भागात विभागलेला असल्याचा उल्लेख आढळतो. वरचा किल्ला म्हणजे बाले किल्ला, पदकोट आणि मुख्य तटबंदी. दाभोळ बंदर आणि वशिष्ठ नदीवरील नियंत्रणासाठी हा अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. किल्ल्यावरून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. जवळच अंजनवेल लाईट हाऊस आहे जे पर्यटकांचे आकर्षण आहे. अंजनवेल गावापासून किल्ला जवळ आहे. चिपळूणहून रस्ता मार्गे सहज पोचता येते. गोपालगड हा कोकणातील ऐतिहासिक समुद्री रक्षण व्यवस्था आणि मराठा आरमाराचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा किल्ला मानला जातो.
कोकणातील समुद्राच्या लाटांमध्ये, वाऱ्याच्या सरीमध्ये आणि इतिहासाच्या पाऊलमुखांमध्ये दडलेले एक खास ठिकाण म्हणजे गोपालगड. मित्रांनो, तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा.